नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। मागडल्या 2 दिवसामध्ये कात्रज साहेबांच्या पुलावर म्हणजे सांजा रोडला चालू असणाऱ्या पुलावर आपण बातमी केली होती आणि धोक्याचा इशारा दिला होता। त्याच पुलावर आता एक तरुण मोटरसायकलवर डायरेक्ट त्या पुलाच्या खड्ड्यात पडला आणि जाग्यावर त्याचा मृत्यू झाला। या रोडचं बांधकाम करणारा किंवा रोड तयार करणारा जो गुत्तेदार आहे एवढा मगरूर आहे की कसल्याही पद्धतीची दक्षता घेत नाही आणि दक्षता न घेतल्यामुळं हा तरुण जागीच मृत्यू पावलेला आहे। आता गावकरी या ठिकाणी 10:15 वाजलेले आहेत। आजूबाजूचे सगळे गावकरी या लेकराला पाहण्यासाठी इथं आलेत आणि आता हे रस्ता रोको करण्याच्या मार्गावर आहेत। या गुत्तेदारावर आता योग्य ती कारवाई जिल्हाधिकारी साहेबांनी करावी, पोलीस अधीक्षकांनी करावी आणि संबंधित मंत्री महोदयानं सुद्धा या तरुण पोराला न्याय देण्याचं काम आणि संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करण्याचं काम आता प्रशासनाच्या अधिकाऱ्यानं करणं गरजेचं आहे। आपल्याला गावकरी काय बोलतात हे आपण आता पाहूया। आपल्यासोबत आहे ते सगळे गावकरी। अंधार पडला बघा, हे अंधारात हे सगळे गावकरी आता या तरुणाचा मृत्यू सरकारच्या ताब्यात देण्यासाठी, त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यासाठी या ठिकाणी आहेत। आपण विचारूया नेमकं कसं झालं साहेब? कोणतं गाव तुमचं? सारोळा। काय नेमकं झालं इथं? आता हे 2 महिने झालं हे पूल फक्त खड्डा खाऊन ठेवलाय। हा, कुठं एक काहीच सळी लावली नाही, कुठलं काहीच काम करत नाहीत आणि तिथं फक्त त्याला सिग्नल नाही। रात्री समजा टू व्हीलर आली किंवा कुठली गाडी आली समोर पांढरा उजेड पडला लाईटचा, समोर काहीच नाही, म्हणून सरळ त्या खड्ड्यामध्ये पडतंय। तर शेप कटायला नाही, कुठं काही नाही, काही नाही। आपण मागच्या 2 दिवसामध्ये आपण बातमी केली होती आणि सावधगिरीचा इशारा दिला होता, तरी सुद्धा संबंधित गुत्तेदारानं याची काळजी केली नाही, संरक्षण कठडा तयार केला नाही। रेल्वेच्या काम चालू आहे काय पण त्यांनी पत्र्याचं बॅरिकेटिंग केले। हा, तसं जर केलं असतं तर ह्या तरुणाचा जीव गेला असता का? हा तरुण कोणत्या गावचा आहे नेमकं? भंडारवाडी। भंडारवाडीचा आहे। काय आडनाव नाव वगैरे काय कळाले? अंधारे ओम अंधारे नावाचा तरुण माझ्या घरातला कुटुंबातला असता, अगर त्या अजमेराच्या कुटुंबात असला तर त्यानं काय केलं असतं? बरोबर आहे। म्हणजे दुसऱ्याचा जीव म्हणजे परका असं समजून त्यानं म्हणजे ती कशाच्या धुंदीत आहे, त्याची धुंदी उतराय आम्ही आता गावकरी सज्ज आहोत। त्याचं पूर्ण काम टोटली बंद करणार आहोत आता या क्षणापासून। तुमचा पवित्र काय आहे? पवित्र आता त्याचं एक बी काम करू द्यायचं नाही। काय नाही ती करण्याच्या पण स्थितीत नाही त्याची। आता आपण बाईट मध्ये म्हणलं होतं त्याच्या घरावर काढायचं आपल्याला। मागच्या ती व्यक्ती गेला, दुसरा जर व्यक्ती गेला तर किती त्रास होईल। आमचा रोजचा रस्ता आहे, तरी आम्ही टेन्शन कोणत्या गावचे आहेत? सकनवाडीचा आहे, सकनेवाडीचा आमचा डेलीचा रस्ता। त्या दिवशी आपण ह्या बाईट मध्ये सांगितलं होतं, जर याची सुरक्षा कठडा जर नाही बांधला गेला आणि जर एखाद्याचा अपघात झाला तर त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करावा, अशा पद्धतीची तुम्ही मागणी केली होती। आज काय पवित्र आहे तुमचा? काहीच त्यांना त्याचा परिणाम झाला नाही। तुमचा पवित्र काय? आमचा पवित्र आता अजमेराचा आम्ही ती क्रशर बंद करणार, त्याचे सगळे वाहनं वगैरे सगळं बंद करणार आम्ही। आणि त्यानं जोपर्यंत ह्या पुलाचं काम आता पटकन येणाऱ्या 10-15 दिवसात ही पूल उभा करायचा, त्याची कुठली यंत्रणा लावायची ती त्यानं लावायची। आता एकाचा जीव गेला, तुम्ही दाखवू शकता बघा इथं खाली दाखवलं, पण त्याला आता आम्ही त्याचं पूर्णतः सगळं बंद करून टाकणार। त्याचे प्लॅन्ट वगैरे त्याचं जे चलतंय ना इकडं सगळं बंद करणार आम्ही। मग तुमचं काय पवित्र आहे बाबा? आता हे आपा पुढे गेला आपा नाही, आम्ही आता इथून हलणार नाहीत। माझं आता म्हणणं काय, त्या दिवशी तुम्ही गुन्हा नोंद करण्याची बॅरिकेटिंग आहे काही बॅरिकेटिंग आहे। अहो ते माणूस जर कल गेला तर अशा पद्धतीचं असतं का काम? सांगा यायला तरी कुठून आली ज्याला मला हे गाडी दाखवली का? हे बघा, या खड्ड्यामध्ये गाडी गेले, किमान 20-30-40 फुटाचा खड्डा आहे, नुसता खड्डा करून ठेवलाय त्याच्या कुटुंबात। आणि तो जेव्हा ती तरुण आहे, तो हिरव्या शर्टचा त्याचा मेंदू बाहेर पडला। ती फक्त ही सुरक्षा कठडा न बांधल्यामुळे एका तरुणाचा जीव गेलेला आहे। याच्याकडे आता जिल्हाधिकारी साहेबांनी, पोलीस अधीक्षकांनी आणि संबंधित पोलीस खात्यानं आणि ज्यांनी याला गुत्तेदारी दिलेली आहे त्या
संबंधित मंत्री महोदयाने अधिकाऱ्याने त्याची गुत्तेदारीचं लायसन रद्द करावं आणि या माणसावर योग्य ते गुन्हा नोंद करून संबंधित या तरुणाच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशीच मागणी गावकऱ्याकडून होत आहे. त्याची सुरक्षा व्हावी. सांज्याकडून येणाऱ्या सारोळ्याकडून येणाऱ्या सर्वच ये जा करणाऱ्या दुचाकी फोर व्हीलर गाडीच्या ड्रायव्हरची व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाची सुरक्षा व्हावी एवढीच मागणी आता या गावकऱ्यांची आहे आणि संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई व्हावी आणि याचा बंदोबस्त करावा. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये याची गुत्तेदारी कशी बंद होईल आणि सरकार याच्यावर योग्य ती कारवाई कशा पद्धतीने करेल तेच पाहूया येणाऱ्या काळामध्ये. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक. धन्यवाद सांजेकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.